नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे उघडं पुस्तक. बऱ्याचदा आपल्या गाण्यांची जी मैफिल व्हायची आरोग्य यात्रेनिमित्त बऱ्याच ठिकाणी आपण गाण्याच्या मैफिली केल्या. बऱ्याच गाण्यांच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही खूप चांगलं असं निवेदन, प्रभावी असं निवेदन केलं. मला एक जाणून घ्यायचं आहे की त्या गाण्याच्या मैफिलीची सुरुवात करताना तुम्हाला सुरुवातीचं गाणं जे असायचं मागे उभा मंगेश, ते गाणं ऐकताना तुमच्या मनात काय भावना यायच्या किंवा तुमचा तसा आग्रह का असायचा? बघा, समर्थांची एक हे आहे की सामर्थ्य आहे चळवळीचे जो जे करील तयाचे, परंतु ते भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. मला असं वाटतं की एखादी गोष्ट मी करतो असं कधीच कोणी म्हणू नये. तो फक्त एक मीडियम असतो, बाकी त्याच्याकडून काम करून घेतलं जातं. आपण ते प्रामाणिकपणे करायचं असतं, एवढंच असतं. आता ज्यावेळेला ती गाण्याच्या मैफिलीचा तू उल्लेख केलास, परत कदाचित पुनरावृत्ती होईल त्याची, परंतु त्यावेळेला झी मराठी अल्फा होतं त्यावेळेला, तेव्हा त्याचं पुरस्कार वितरण होतं आणि आपल्याच आरोग्यात्री तर्फे तो कार्यक्रम होता. त्यावेळेला एका व्यक्तीने मला सांगितलं की सरांना काही कळत नाही, अक्कल नाही, कोणती तरी डेट ठरवतात त्या दिवशी असं तो पुरस्काराचा कार्यक्रम आहे, प्रेक्षक काही येणार नाहीत, कार्यक्रम फ्लॉप. मला म्हणाले की देवाला नारळ वगैरे ठेवून या. तर मी त्या तिरमिरीतच होतो ना. मी म्हटलं नारळ कशाला, डायरेक्ट देवच घेऊन येतो. म्हणजे मी निवेदन हे कधी तयार करतो, आताच सुद्धा आपण बोलतो ह्या गप्पा आहेत, तसं ते निवेदन गप्पांच्या स्वरूपातच असतं. सुरुवात करतानाच मी म्हणालो, गाण्याच्या लिस्टमध्ये मंगेशच होतं, मागे उभा मंगेश हे होतं पहिलं. त्यावेळेला प्रशांत नाईक आणि अपर्णा अपराजित हे दोन गायक होते स्टेजवरती. आणि मी म्हणालो की लहान असताना असं वाटायचं की माझ्या आराध्य देवतेसमोर आपली कला पेश करावी. आज माझा मंगेश तुमच्या रूपात समोर येऊन बसलाय, त्याच्यासाठी हे पहिलं गाणं सादर करतो, मागे उभा मंगेश. आता हे जे आहे हे सकाळी उठलं, म्हणजे मी काही खूप देवपूजा वगैरे करत बसणारा माणूस नाहीये. मी सकाळी उठतो, नमस्कार करतो, अंघोळ झाल्यानंतर जी पूजा असते ती करतो, पण तेव्हा मागतो काय, तर कृपा कर, दया कर, चांगली बुद्धी दे आणि यश दे. बरोबर आहे. तसा काय तुम्हाला अनुभव आला का? आले ना, म्हणजे मी आता ह्या काय नावामागे डॉक्टर लागलं मंगेशाची, मला वाटतं ती कृपा आहे. कोणी त्या, मी सश्रद्धा माणूस आणि तुमच्या बऱ्याचशा लेखांमध्ये ते जाणवत असतच. बरं, आपण असा विचार करतो की हे आपल्याला ज्ञान कोण देतं, आपल्याला अमक्या गोष्टीचं एक इंट्युशन कुठून येतं, तर कुठून तरी ते येतं, अज्ञात शक्ती आहे. बरोबर, माझ्या लेखी ती मंगेशाची आहे. बरोबर. आणि म्हणून त्याचं सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपताना सुद्धा असंच असतं की बाबा, तू जे ठरवून दिलेलं काम होतं ते जर तुझं पुरं झालेलं असेल माझ्याकडचं, आणि उद्या तू डोळे नाही उघडलेस तरी सुद्धा माझी काही हरकत नाहीये. एवढं ते ट्रान्सपरंट असं आहे. एक उदाहरण सांगतो तुला की माझा भाऊ दिलीप, त्याची नवीन गाडी होती आणि ती घेऊन आम्ही गोव्याला गेलो होतो. गोव्याहून आम्ही आरोसला आलो. आरोसला येताना आमचे बाळकाका आहेत तिकडे, बाळकाकांच्या घरामध्ये आम्ही ते आंबोळ्या, चटणी वगैरे आम्ही बांधून घेतली, कारण वाटेत कुठे थांबायला लागू नये. आणि आम्ही आलो, आंबोलीतून आम्ही आलो आणि वाटेत तिथे एक गाव लागतं. अच्छा, मला वाटतं बेहरेवाडी की असं काहीतरी नाव आहे तिचं. तर त्या गावाच्या इथे आम्ही आलो आणि गाडी बंद पडली. नवीन गाडी बंद पडली. तो जो ड्रायव्हर होता हा असंच नेलेला ड्रायव्हर होता, आमचा नेहमीचा ड्रायव्हर नव्हता. तर त्यांनी उघडून बघितलं, बोनेट वगैरे उघडून बघितलं, इकडे ठक टुक 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 टुक, काय कुठे काय होत, काहीच होईना. बरं, भाऊ व्हाईस प्रेसिडेंट महिंद्रा अँड महिंद्रा, त्यांनी फोन केला की माझी गाडी अशी अशी बंद पडली. तर व्हाईस प्रेसिडेंटची गाडी बंद पडली म्हटल्यानंतर सूत्र लगेच हल्ली. ते म्हणाले, साहेब तुम्ही आहे तिकडेच थांबा, आम्ही नवीन बॅटरी पाठवून देतो आणि मग तुम्ही तिथून निघा. तर आम्ही त्या गावामध्ये, बरं त्या गावामध्ये काही कुठे हॉटेल नाही, काय नाही, बाजूला एक घर होतं. त्या घरामधला माणूस बाहेर आला आणि तो म्हणाला की
काय झालंय? तर असं असं झालेलं आहे. तर तुम्ही एक काम करा, तुम्ही घरात येऊन बसा. ताई म्हटलं नाही ठीक आहे, आपण कसं. ते म्हणाले या तर. आता तो शेतकरी मंडळी ही साधी असतात एकदम. हो. त्यांच्यामध्ये दाखवायचे आणि खायचे दात वेगळे असं काही असत नसतं. तर आम्ही त्यांच्याकडे गेलो तर तो म्हणाला की बघा आज आमच्या गावच्या देवाची यात्रा आहे आणि त्यावेळेला कोणी अभ्यागत घरी आला आणि त्यांनी अन्न ग्रहण केलं, जेवला तो, तर देव आपल्या घरी जेवून गेला असं आम्हाला वाटतं. तर तुम्ही आमच्याकडे जेवाल का? आम्हाला तर भूक लागलीच होती. बरोबर. आम्ही पडत्या फळाची आज्ञा घेतली. बरं ठीक आहे. त्याच्या घरातली सगळी लहानपासून थोरापर्यंत सगळे येऊन आमच्या पाया पडून गेले, जसे काय आम्ही देवच होतो. साधं जेवण होतं, पण चांगलं होतं, रुचकर जेवण होतं. आम्ही दाबून जेवलो वगैरे. तेवढ्यात ती बॅटरी घेऊन कंपनीचा माणूस आला, बॅटरी लावली, गाडी स्टार्ट झाली. आम्ही त्यांचे आभार वगैरे मानले, त्याला कार्ड दिलं. कधी काही नंतरच्या आयुष्यामध्ये काही भेट झाली नाही. आज पॉडकास्टच्या निमित्ताने त्यांनी कधी जर ऐकलं, त्याच्या कानावर गेलं, त्याने अवश्य संपर्क करावा की त्या वेळामध्ये त्यांनी मदत केली, पोटभर जेवू घातलं. आम्ही पुढे गेलो, कोल्हापूरला पोहोचलो. कोल्हापूरला पोहोचल्यानंतर तिकडे त्यांच्या गॅरेज म्हणा किंवा ह्याच्यामध्ये गाडी नेऊन सर्व्हिस सेंटरला गाडी घेऊन गेलो की काय झालं ते बघा म्हणून. ते म्हणाले की बसा. त्यांनी लगेच साहेब ना आदरातिथ्य वगैरे एकदम जोरदार झालं. ते म्हणाले बरं झालं तुम्ही थोडे लेट आलात. काय झालं? तर म्हणे इथे आता आंदोलन झालं होतं रस्त्यावरती, काहीतरी इकडे स्थानिक प्रश्न झाला आणि सगळ्या गाड्यांची तोडमोड झाली. आता त्यावेळेला हा प्रश्न आला की आमच्या गाडीची बॅटरी, नवीन गाडीची बॅटरी फेल का व्हावी, आम्हाला उशीर का व्हावा, आम्हाला जेवण का मिळावं, त्या माणसाला आनंद का मिळावा की आपल्या घरी कोणतरी अतिथी येऊन जेवून गेले, देवाची कृपा आहे, हे त्याला मिळालं, आम्हाला जेवायला मिळालं, आम्हाला लेट झाला, त्याच्यानंतर आम्ही तिथे पोहोचलो, तोपर्यंत ते सगळं संपलेलं होतं, तिकडच्या तोडफोडीची गोष्टी. आम्ही पुढे आलो. तुम्ही आता मला सांग, कृपाने बचावलात. म्हणजे तो मागेही उभा होता, पुढेही उभा होता. मग मी जर त्या गाण्यावरती जर असं म्हटलं की हो तो माझ्या बरोबर असतो कायम किंवा मागे पुढे असतो, तो मला मार्गदर्शन पण करतो आणि तो मला पाठिंबा पण देतो, म्हणून ते जे गाणं आहे. म्हणजे ह्या अशा अनेक गोष्टी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये होतात. म्हणजे तुम्ही कुठेतरी निघत असता आणि कोणतरी येऊन तुम्हाला सांगतो की नको आज काहीतरी असं असं आहे, माझं काम आहे आणि आपल्याला जायला मिळत नाही. आणि त्याच वेळेला आपल्याला कळतं की तिथे जाताना वाटेत ट्रॅफिक जाम होतं म्हणा किंवा काहीतरी दुर्घटना घडलेली होती म्हणा आणि आपण त्याच्यामधून बचावलेलं. प्रत्येकाचा देव वेगळा असला तरी अज्ञात शक्ती ही एकच असते. त्यावर श्रद्धा पाहिजे, त्याच्यावरती श्रद्धा असायला पाहिजे. त्याच्यामुळे कोणी त्याला अंधश्रद्धा म्हटलं तरी माझी काहीही हरकत नाही, माझी ती श्रद्धा आहे. ते गाणं जे आहे माझ्या खूप आवडीचं असं गाणं आहे. राईट. आपलं जे आराध्य दैवत असेल आणि त्यावर जर आपली मनापासून श्रद्धा असेल तर तो नक्कीच आपल्याला कुठच्याही संकटातून धावण्यासाठी कुठच्याही वेळी येतो, कुठे ना कुठेतरी भेटतोच तो. तर मित्रांनो, आजचा हा एपिसोड तुम्हा सगळ्यांना कसा वाटला आणि तुमच्या इष्ट देवतेवर किंवा इष्ट संतांवर जी तुमची श्रद्धा आहे आणि त्यातून तुम्हाला आलेला अनुभव कशा प्रकारचा होता हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. मला खात्री की आजचा एपिसोड तुम्हाला आवडला असेल आणि आवडला असल्यास आमच्या या उघडं पुस्तक या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.